विचारणार होते की मनसेच्या बाबतीत पवार साहेबांशी काही बोलणं झालंय का? तुमच्या बैठकीमध्ये, अंतर्गत बैठकांमध्ये काही बातचीत झाली आहे का मनसे संदर्भातली? नाही, आम्ही थोडंसं बघून आणि ऑब्झर्वेशनवर चालणारी माणसं आहोत. जे काय ऑब्झर्वेशन आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यातून एक गोष्ट मला जाणवते, ते म्हणजे महाविकास आघाडी करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्रित काम करण्याची सवय होती पूर्वीपासून आणि म्हणून ते सातत्याने एकत्र होते, विचार पण सिमिलर होते. पण शिवसेनेचे आमचे विचार तसे भिन्न होते. विरोधात काम केले, कधी कधी त्यांनी आम्हाला सहकार्य पण केलं होतं राज्यसभेसाठी वगैरे. मग आम्ही तिथे एकत्रित आलो तेव्हा महाविकास आघाडीने काय केलं तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम केला. आता मनसेच्या बाबतीत सुद्धा जर येत्या काळामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं कार्यकर्त्यांना कंट्रोल करायचं आणि महाराष्ट्राला कसं विकासाच्या दिशेने घेऊन जायचं, तर मग कदाचित आम्ही एकत्रित लढू शकतो. आज राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये जेन झीचा उल्लेख होता. खूप प्रामुख्यानं त्यांच्या त्या पाठीमागच्या बोर्डवरती युवा मतदार, युवा पिढी किंवा पुढच्या पिढीचा उल्लेख होता. महाराष्ट्र तुम्ही भरपूर फिरता, तरुणांशी कनेक्ट चांगलाय. महाराष्ट्रातली जेन झी कोणासोबत असं तुम्हाला वाटतं? तर एक सांगतो, त्रासलेली आहे. म्हणजे नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत, शिक्षण महाग झालेलं आहे. त्यामुळे जे कोणी या गोष्टीसाठी जबाबदार आहे, नोकरी द्यायला जबाबदार आहेत, नाहीतर शिक्षण देण्यासाठी, नाहीतर चांगल्या हाय क्वालिटीचं शिक्षण देण्यासाठी जबाबदारी आहेत, नाहीतर स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जे जबाबदार आहेत म्हणजे सरकार, या सरकारवर मोठ्या प्रमाणात हे सर्व जेनझी हे नाराज आहेत, हे जाणवतं.